नमस्कार, मी अरुण ओटवकर, शासकीय वसाहतीमधील एक रहिवासी. आज जे पुनर्विकासाच्या अंतर्गत जे शासकीय वसाहतीत जे भूखंड रिक्त करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग, त्यावेळी मी बघतो की मला त्यावेळेला असं आढळलं की आपल्या काही वर्षापूर्वी, काही महिन्यापूर्वी आमदारांनी जे निधीतनं काही नूतनीकरण केली आहे, त्यावरती लाखो करोडो रुपये खर्च केले निधीतनं, ते पण जनतेचा पैसा. पण आज त्या पैशाची ना माती झाली. आणि खरोखर हे मला आता जे मी काही दृश्य दाखवतोय तुम्हाला व्हिडिओत, ते बघून मी प्रत्यक्ष जेव्हा मी बघितलं, त्याच्यावरती फलक बघितले, त्याच्यावरती तारखा बघितल्या, त्यावेळेला मला कळलं की जस्ट काही महिन्यासाठी यांनी एवढे लाखो करोडो रुपये मातीत घालवले या लोकप्रतिनिधींनी. आम्हा रहिवाशांना माहित आहे की कॉलनी रिक्त होणार, पण आपले रहिवासी पण एवढे हे आहेत की निष्काळजी की या आमदारांकडनं असे पैसे घेऊन आपल्या वास्तूंची नूतनीकरण करून घेतले आहेत सार्वजनिक. आणि या सार्वजनिक बांधकाम विभागालाही कळत नाही का, त्यांना जेव्हा ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी देता तुम्ही आमदारांना किंवा ते बांधकाम करताना, की आपली ही सदर जागा रिक्त होणार आहे काही महिन्याने, काही वर्षाने, म्हणजे 1 वर्षानेच, मग ह्यांना परवानगी का दिली? आज ते सगळं बांधकाम ना मातीत तोडताना तोडून मातीत गेलंय. आज जनतेच्या पैशाची ना अक्षरशः ह्या लोकप्रतिनिधीने आणि शासनाने माती करून टाकली आहे. यासाठी जनता कर भरते का? यासाठी जनतेचा निधी असतो का? आज मला वाईट वाटलं जेव्हा दृश्य मी ते तोडताना बघितलं तेव्हा. आता जस्ट काही महिन्यापूर्वी त्या सभागृहाचं नूतनीकरण केलं होतं का? माहित नव्हतं का आमदारांना किंवा लोकप्रतिनिधींना की काही महिन्याने हे तुटणार आहे? माहिती घ्यायची होती. तुम्ही राजकीय लोकप्रतिनिधी आहे, शासनाच्या संपर्कात असता. तुम्हाला ते निधी वापरताना तुम्हाला माहित नव्हतं की आपण बाबा काही महिन्याने हे तुटणार, काही वर्षांनी तुटणार? कारण एवढा लाखो रुपये तुम्ही एखाद्या गोष्टीवरती खर्च करताय, मग त्याचा वर्ष काय, कमीत कमी 5 वर्ष तरी त्याचा उपभोग घेता यायला पाहिजे, त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. पण 6-7 महिन्यात ते सगळं बांधकाम तोडून टाकलं जातं. वाईट वाटतं. काही बांधकामांना झाली असेल, पण नाही किती वर्ष, फक्त 2 वर्ष झाली असतील, 1-2 वर्ष झाली आहेत. काही लोकांनी तर आता नूतनीकरण करून घेतले काही महिन्यापूर्वी आपल्या इमारतींमध्ये, ते पण आता काही महिन्यात तुटणार. झाली ती पण पैशाची नासाडी. खरोखर अक्षरशः या लोकप्रतिनिधींना या जनतेच्या निधीची ना अक्षरशः मातीत घालवले ते पैसे. का सुशिक्षित नाही आहेत ते लोकप्रतिनिधी? आमदार तुम्ही जनतेकडनं निवडून आलाय. जनतेची जी कामे करायची आहेत ना वसाहतीमध्ये, ती नाही केली. आज घाणीचं साम्राज्य आहे सगळीकडे वसाहतीत. अनधिकृत पार्किंग वाढल्यात, त्याच्यावरती लोकप्रतिनिधी काय काम नाही करत आहेत. फक्त भूखंडांवरती कसं आपल्याला मला खाता येईल, कमवता येईल एवढंच बघतात. आज पद बघा किती घाण करून टाकले. रस्ते नाहीयेत वसाहतीमध्ये, सगळ्यात किचड आहे, घाण आहे, डासांचं प्रमाण वाढलंय. त्याच्यावरती हे लोकप्रतिनिधी कुठेही काम करताना दिसत नाहीत. म्हणून आम्हाला चीड येते की जेव्हा तुम्ही जनतेच्या पैशातनं काम करता, जनतेने तुम्हाला निवडून दिलंय, तर त्याचा वापर एक सुशिक्षित लोकप्रतिनिधी सारखे करा. फक्त निधी आला मग तो कसा खायचा, कसा खर्च करायचा एवढंच यांना माहित असतं. आज त्या नूतनीकरणात किती भ्रष्टाचार झाला असेल ते देवालाच माहित आहे, किंवा शासनाला माहित असेल. शासनाला माहित असतं, पण ते दाखवत नाही, कारण सगळे मिळून खातात. आज काही नूतनीकरणाच्या मी माहितीच्या अधिकारात मी बिलं मागवली आहेत, अक्षरशः डोळे पांढरे होतील. जो 10% खर्च आहे ना, तो किती फुगून खर्च दाखवलेला आहे. खर्च एवढासा असतो, पण तो एवढा दाखवतात. आणि कामकाजाची दर्जा बघा काय आहे तो. आणि आता ही एवढी बांधकाम अशी मातीत मिळवून टाकलेली आहेत. मग हा जनतेच्या पैशाची नासाडी नाही का? म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय. मला कुठल्या राजकीय पक्षाची वैर नाही, मी कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाहीये. मी एक सामान्य नागरिक आहे तुमच्या आमच्यासारखा. पण जेव्हा आम्हाला जनतेची पैशाची अशीच दिसतंय की जनतेच्या पैशाची नासाडी होती का, आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही हे शासनाला पण कळून दे की आमच्या जनतेच्या पैशाचा कसा गैरवापर होतोय, जनतेसाठी जो निधी असतो त्याचा वापर कसा होतोय. आज नगरसेवक, कंत्राटदार काय दर्जाचे रस्ते बनवतात आहेत, त्याचाही व्हिडिओ मी उद्या तुम्हाला दाखवणार आहे की जो मध्ये मी एका रस्त्याला विरोध करत होतो ना माझ्या इमारतीच्या खाली, त्या कंत्राटदाराने कसा रस्ता बांधलाय त्याचा व्हिडिओ मी काही उद्या किंवा परवा मी तुम्हाला दाखवेन.
मी का विरोध करत होतो त्या रस्त्याच्या आणि बांधकामाला. म्हणून बोललो इतर नागरिकांनीही माझ्यासारखे जागरूक व्हा. आपण कर भरतो, देशाच्या तिजोरीत आपण राष्ट्राच्या तिजोरीत आपण पैसे देत असतो आणि हे राजकीय लोक आणि कंत्राटदार त्याच्यावरती मोठे होतात. म्हणून त्याला कुठेतरी माझा तरी आवाज मी उठवणार. माझा जीवही घेतील हे लोक काही दिवसांनी, कारण यांच्याकडे कार्यकर्ते असतात लोकांच्या अंगावर सोडण्यासाठी, ते पाठवतील. पण मी नाही घाबरणार, का मी निस्वार्थ हे कार्य करतोय, कुठल्या राजकीय पक्षाच्या दबावात नाही किंवा मी कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा कुठला पोपट नाहीये. जय हिंद.